डोक्यावर पेटते कटे घेऊन बिरोबाला नवस। अनेक वर्षापासून परंपरागत भरणारी कट्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। डोक्यावर मडके कटे घेतलेले भाविक मडक्याला छित्रे पाडून मडक्यात उकळलेलं तेल टाकून नवस पेटणारे व बोलणारे भाविक हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होतं। रात्रभर उत्साहात व पेटत्या कट्याच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती। गावात श्री बिरोबाचे मंदिर आहे। कट्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे। नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती। कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला कटा लावून नवस बोलला जातो। हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। कटा म्हणजे मडक्याची घागर। मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात। त्यात गोड तेल टाकून चांगली भिजवतात। घागरीच्या चोहो बाजूने पांढरे शुभ्र कापड गुंडाळून वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात। हे कटे बिरोबा मंदिरात ठेवतात। साकीरवाडी येथून 8 वाजता मानाची काठी येते व बिरोबा की जय अशा घोषणात ढोल ताशांच्या गजरात कटे पेटवले जाऊन यात्रेला सुरुवात होते। मंदिराभोवती उघड्या अंगाने डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेलं तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो। यंदा 74 कटे पेटवले होते। भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता भोईर यांनी दिली। साकीरवाडी येथून मानाच्या काठीचे आगमन झाले। पुजाऱ्यांच्या अंगात येताच कटे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कटे आले। बिरोबा की जय म्हणत मंदिराभोवती 5 फेरे मारून भाविकांनी नवस पेटले। यावेळी अध्यक्ष दत्ता भोईर, सरपंच लता धादवड, उपसरपंच लता भोईर, राजेंद्र धादवड, शंकर साबळे, भरत धादवड, महेश भांगरे, विठ्ठल भोईर, ज्ञानदेव भांगरे या सर्व यात्रा कमिटीसह ग्रामस्थांनी नियोजन केलं। तर राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे शेख तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आणि ही परंपरा चाललेली मला पण आठवत नाही तेव्हापासून। सर्व दिना ते बुड कापून आणि त्याला आतमध्ये घातलं जातं आणि पूर्ण त्या घागरीला होल पाडून आणि नाड्याने गुंफून घेतात आणि नाड्याने गुंफून त्याच्यात लाकडं भरतात आणि मग ते फडका लावून त्याला गुंफून आणि बांधून घेतात आणि नंतर ते पेटवल्या जातात आणि ते पेटून आणि उचलून डोक्यावर घेऊन आणि मंदिराला देवाला वेढा मारतात। कोटवाडी गावचा कटा अतिशय नावारूपाला यात्रा नावारूपाला आलेली आहे। कटा म्हणजे माठामध्ये चंदनाची लाकडं 5.25 किलो तेल कापून अशा भरलेला असतो आणि तो प्रज्वलित केल्यानंतर मंदिराला फेऱ्या मारत असताना कोणत्याही प्रकारची इजा अथवा चटका बसण्याचा असं कोणत्याही प्रकारचा भास होत नाही। जोपर्यंत बिरोबा महाराज अंगामध्ये संतरलेले असतात तोपर्यंत आम्ही भक्त पूर्ण राजेंद्र इंदुराज धादवड, ग्रामस्थ कोटवाडी, गेले 13 वर्षापासून कटा घेत आहे। कटा घेत असताना जखम अथवा तेलापासून कट्यामध्ये 5.25 किलो साधारणपणे तेल ते पूर्णपणे अंगावर येत असतं, पूर्णपणे उकळलेलं असतं। अंगावर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं भाजत नाही। जेव्हा वेळेस बिरोबा महाराज अंगामध्ये संचारलेले असतात त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही। मी राजेंद्र इंदुराज धादवड, ग्रामस्थ कोटवाडी। तर कटा म्हणजे काय, एक मातीचा एक घागर असते आणि ती घागर उलटी करून कापलेली असते। त्याच्यामध्ये चंदन, साग
असे लाकडं भरलेले असतात. त्याच्यामध्ये कापूस 5.25 किलो तेल आणि ते कापडाने गुंडाळलेले असतात. अशी ती घागर असते. ती घागर मंदिरावरती घेऊन ज्यावेळेस काठी मूर्तीला स्पर्श होते त्यावेळेस ती घागर काठीच्या मागे आम्ही घेऊन फिरवत असतो. बिरोबा महाराज अंगामध्ये संचार केलेला असतो. कोणत्याही प्रकारची हिला अथवा यालापासून चटके बसत नाही. आगीपासून कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. बिरोबा महाराजांची कृपा असते आमच्या राष्ट्रावर. आम्ही हे सगळं करू शकतो. एवढं वर्ष आम्ही देवाचा हा कार्यक्रम असताना तेल कुठल्याही प्रकारचं तेल होतं किंवा डिस्काउंटरी हे झाली कुठल्या प्रकारची इजा होत नाही. ते फक्त हे होतं पण त्याच्यापासून जखम किंवा काही माणसाला इजा काही होत नाही कुठल्याही प्रकारे. तेल होते त्यावेळी जळलेले लाकडं असतात डोक्यावर ते उकळतं तेल असतं ते समजत पण नाही तर आपण आंघोळ करतो या पद्धतीने असतं. सुराज्य मराठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर।